माझा व्हिडिओ करण्याचा हा उद्देश होता आज की ध्रुव राठीने जे कौतुक नाशिककरांचं केलेलं आहे ते काही लोकांना सहन झालं नाही आणि त्या लोकांनी हा जे आंदोलन आमचं जे आहे आपलं जे आंदोलन आहे नाशिककरांचं त्या आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे आंदोलन आहे हे कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन आहे. हे कुठेही पहिल्यापासून ते तुम्ही कटिंग काढून बघा, पेपर काढून बघा, पहिल्यापासूनचे संपूर्ण रेकॉर्ड बघा, कुठेही असं कोणी म्हटलेलं नाही आहे की कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन आहे म्हणून. काय ते आमचं नेतृत्व करतात. नाशिकच्या पर्यावरणप्रेमीचं नेतृत्व कधीच कोणी केलेलं नाही आहे आणि कोणीच करू शकणार नाही. नाशिकच्या पर्यावरणप्रेमीची एक स्वतंत्र जागा आहे, ती कधीही कोणाला घेता आलेली नाही आहे. हां, पण मी हे म्हणू शकते, आमच्या आंदोलनामध्ये पहिल्यापासून सगळ्या प्रकारचे पक्ष त्याच्यामध्ये सहभागी होते. ह्याच्यामध्ये कोणी नाही. BJPने सुद्धा आम्हाला त्याच्यातले पाठिंबा येऊन दिलेला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं BJP होतं, काँग्रेस आहे, म्हणजे BJP आहे, काँग्रेस आहे, कम्युनिस्ट आहे, सगळे अपक्ष आहे. हे सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये जे असणारे पर्यावरणप्रेमी आहे त्यांनी पाठिंबा या आंदोलनाला दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही आहे का त्याच्यातलं कोणी एक आमचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. हे जे नेरेटिव्ह मुद्दाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नंतर त्याच्यात त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये कुंभमेळ्याला विरोध करणं हा मेन उद्देश आहे. तर हे इतकं चुकीचं आहे. हे पहिल्या दिवसापासून आम्हाला माहिती होतं ह्यांचे पत्त्याचा हाच डाव असणार आहे. त्यामुळे आम्ही हे पहिल्यापासून सांगत होतो की आमच्या कुंभमेळ्याला अजिबात विरोध नाही. आम्ही नाशिककर आहोत. आमच्याकडे कुंभमेळा ह्याच वर्षी होत नाही आहे. कित्येक वर्षापासून आमच्याकडे कुंभमेळा होतो आणि त्यासाठी आम्ही सतत सज्ज असतो. आम्ही यजमान आहोत. आम्हाला कुणीही काही सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे किती तुम्ही असा नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला का ह्या आंदोलन हे एखाद्या राजकीय पक्षाचं आहे, कोणी आमचं नेतृत्व करत आहोत, तर त्याचा मी निषेध करते. आणि ही जी हीन प्रवृत्ती आहे ती सोडून द्या. तुम्ही जे काही आता ज्याला तुम्ही धार्मिक महत्त्व असलेले वड, पिंपळ आणि वड म्हणजे हे जे उंबर यासारखे जे झाडं आहेत, जे धार्मिक महत्त्व आहे त्याचं तुम्ही नायनाट करायला निघाले आहात. निर्दयपणे तुम्ही त्याची कत्तल केलेली आहेत. तुम्ही तपोवन जे रामाचं तपोवन नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठी ही धर्माला मोठं खिंडार तुम्ही पाडलेलं आहे आणि आज तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवतात असताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत, हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे तुम्ही आम्हाला कुंभमेळा विरोधक किंवा आमचं नेतृत्व हे कोणी दुसरं कोणी करत आहे असं जर म्हणत असाल तर त्याचा मी निषेध करते.